नमस्कार मंडळी, माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। इथे आहे चहा आणि सकाळचे 7 वाजलेले आहे। तिथे कुणीतरी राहतंय, तिथे चूल पेटवलेली वाटतं आणि असं निसर्ग सौंदर्य आहे। काल खूपच पाऊस पडला पुण्यामध्ये आणि पक्षी उडतात ते असं कावळ्यांचा आवाज वगैरे सगळं बघा, कावळा असं वातावरण आहे। आणि मी आता तिथे चहा घेऊन आले आहे प्यायला। पाऊस देखील येत आहे, सगळं ओलं झालेलं आहे, पाऊस सुद्धा चालू आहे। श्रावण सुरू झाला आहे, सगळ्यांना श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा। आता कधी पाऊस कधी ऊन असं सुरू होईल। पुण्यात पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे आज सकाळी सकाळी बघू शकता। आणि कपडे तर सुकतच नाही इथे बघू शकता। आता काय करायचं, कंटिन्यू पाऊस चालू आहे। थोडा वेळ ऊन पडतं आणि थोडा वेळ पाऊस येतो, असं आहे। इथे छान असा ओटा धुवून घेतलेला आहे। आता मला स्वयंपाकाला लागायचं आहे आणि बघू शकता सगळं स्वच्छ आवरून घेतलेलं आहे। मी इथे पॅन ठेवला आहे गॅसवर गरम व्हायला। इथे मी मूग डाळ भिजवली होती 15-20 मिनिटापूर्वी, बघू शकता भिजली आहे छानपैकी। आता आपण मुगाची हे करणार आहोत, वरणासारखं भाजीसारखं असं करणार आहोत, पोळीबरोबर खाण्यासाठी, भाताबरोबर खाण्यासाठी। तर बघूयात चला कशा पद्धतीने इथे टाकलं आहे आपण थोडंसं असं तेल आणि आता आपण कशा प्रकारे मुगाची भाजी करणार आहोत बघू। इथे लसूण अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे, कांदा एक कापलेला आहे। तेल तापलं आहे थोडंसं, अजून थोडं नॉर्मल आहे। तेल तापलेलं आहे आपलं। इथे मी मूग डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण मूग डाळीची भाजी करूया। याला भाजी म्हणतात किंवा आमटी म्हणतात किंवा वरण म्हणतात। इथे मोहरी टाकायची, मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी छान तडतडली आहे तर आपण त्याच्यात टाकूया लसूण। लसूण सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचा। सोनेरी कलर आलेला आहे, आपण याच्यात कांदा टाकून देऊया। एकच कांदा छोटा कट केलेला होता। तो देखील छान असा परतून घेऊया, सोनेरी कलर येईपर्यंत परतायचा। यात हिंग सुद्धा टाकून घेऊ, थोडंसं हिंग टाकलेलं आहे चिमूटभर आणि हे परतून घेऊया छानपैकी। यामध्ये मुगाच्या डाळीमध्ये भरपूर असे प्रोटीन असतात आणि चवीला देखील छान असते। वेट लॉस किंवा फॅट जमा होत नाही यामुळे शरीरामध्ये, त्यासाठी हे प्रोटीन खायचे। कडधान्य, कुठल्याही प्रकारचे धान्य, कडधान्य हे यामध्ये प्रोटीन असते। बघू शकता छान आपलं केलेलं आहे, फ्राय झालेलं आहे। त्यामध्ये हळद, तिखट, एक अर्धा चमचा गरम मसाला,
आणि ते सुद्धा छान असं मिक्स करून घेऊया. छान फ्राय होऊन घेऊया. त्यात चवीनुसार मीठ असं टाकून द्यायचं. छान असा भाजला गेला आहे मसाला. त्यात आपण ही डाळ टाकू. डाळ सुद्धा आपण त्या मसाल्यात छान फिरवायची आहे. छान अशी मिक्स झालेली आहे त्या मसाल्यामध्ये डाळ. आपण त्यात पाणी टाकून घेऊया. तुम्हाला डब्यासाठी कोरडी पाहिजे असेल तर कमी पाणी टाका, किंवा पातळ रस्सा भाताबरोबर किंवा कुस्करून खायचे असेल तर जास्त पाणी टाका. तर आता मी हे डब्यासाठी करणार आहे. जास्त पाणी नाही, कमी पाणी नाही, मीडियम करणार आहे. तर मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं हे आता डाळ 10 ते 12 मिनटं शिजू द्यायची. ती शिजतेच. आणि ह्या पॅनचं हे झाकण आहे, मी हे झाकण लावून देते. आणि हे जी मुगाची डाळ आहे ती शिजू द्यायची आहे. खूप छान तयार होईल. मग नंतर आपण यावर कोथिंबीर टाकणार आहोत. तर 10 मिनिटांनी आपण बघूयात. बारीक गॅसवर ठेवायचं हे शिजवायला. इथे माझी ही तेलाची बाटली आहे. ही डीमार्टमधून आणली होती. तर ही तेलकट झाली होती. तर मी क्लीन करून घेतली. असे सटकती मग हातातून. तर बघू शकता हे सगळं छान स्पंज झालेलं आहे. हे मी स्पंज डीमार्टमधून आणलेले आहे. खूप छान असं हे झालं, कारण की बाटली घेताना सटकती तेलामुळे. तर हे सगळे डाग निघून येतात. असे सर्व डाग निघून आलेले आहेत. आणि म्हणजे हातातून निसटणार सुद्धा नाही. ड्रायच केलं मी हे, पाणीसुद्धा देखील लावलेलं नाही. असे भेटतात स्पंज वाईप 99ला. 4 मिळाले होते मला इथे. सेलिंग प्राईज होती 99. तर तुम्ही नक्की आणा आणि वापर करा. मी इथे गव्हाची कणिकसुद्धा मळलेली आहे. आणि इथे आपली मूग डाळ शिजती पण आहे, बघू शकता. तर आपण हे अर्धा तास रेस्टला ठेवूया. मी डबा भरला आणि ऑफिसला निघाले. ऑफिसमध्ये जाताना खूप ट्रॅफिक जाम लागली, म्हणून हे पुणे मेट्रोचं जो व्हिडिओ आहे काढण्याचा तो मोह आवरला नाही. मी व्हिडिओ काढला. बघू शकता निसर्ग सौंदर्य पुण्यातलं. थोडासा पाऊस उघडला आहे इथे ऑफिसमध्ये. मांजर बघा कशी बसली होती. आणि मांजरीचा छोटासा व्हिडिओ काढला. ऑफिसमधून घरी आल्यावर खूप थकवा आला, खूप कंटाळा आलेला आहे. आणि चहा केला आणि चहा करून प्यावासा वाटला, म्हणजे जेणेकरून थकवा तरी कमी होईल असं वाटतं. आल्या चहा केला आणि तो करण्याचा सुद्धा इच्छा राहत नाही कधी. इतकं म्हणजे कंटाळा येऊन जातो. कुणीतरी आयतं द्यावा असं वाटतं. असं सगळ्यांनाच महिलांना वाटतं का मला नाही माहिती, पण मला वाटतं कधी कुणीतरी हातात आयतं द्यावं. आणि मी चहा केला, उठून घेतला आणि मस्त असा आल्यानंतर चहा केल्यानंतर 10 मिनटं तरी बसून राहावं असं वाटतं. काहीच करावेसे वाटत नाही. अशा प्रकारे आपला माझी दिनचर्या असते. आणि पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक असं सुरू होतं. चहा आणि थोडंसं फ्रेश वाटतं म्हणून चहा घ्यावा लागतो, जेणेकरून पुढची कामं व्हावे असं. तर या चहा प्यायला तुम्ही सगळेजण. असं संध्याकाळचं माझं रुटीन असतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा.